अधिक मासाचं ज्योतिषीय महत्त्व आणि राशीनुसार प्रभाव आणि उपाय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे अधिक मासाचं ज्योतिषीय महत्त्व हा होय. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अधिक मास खूप महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण या मासात आपल्या पत्रिकेत अनेक मोठे बदल घडून येतात. ते बदल आणि त्या बदलाचं आपल्या जीवनातील महत्त्व आता आपण समजून घेणार आहोत. तसंच या काळात राशीनुसार करायची साधना आणि विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून या भागाला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. अधिक मासामध्ये सर्वप्रथम आपल्या पत्रिकेतील 8वा भाव सक्रिय होतो. पत्रिकेतील 8वा भाव आपल्या जीवनातील अडथळे, अडचणी, संघर्षाला दाखवत असतो. तसंच हा भाव आपल्याला कर्मशुद्धी देखील शिकवत असतो. किंबहुना पत्रिकेतील अष्टम स्थानाला आपण मृत्यूचं स्थान देखील म्हणत असतो. ज्योतिष नियमानुसार जन्मोजन्मीच्या कर्माची दिशा ही मुख्यतः पत्रिकेतील चतुर्थ, अष्टम आणि द्वादश या 3 स्थानांवरून कळत असते. त्यानुसार या स्थानाचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यातील अष्टम स्थान हे अधिक मासामध्ये सक्रिय होतं. म्हणजे होतं काय? आपण या स्थानाचा स्वतंत्र विचार केला, त्यानुसार कर्म केले, योग्य ती काळजी घेतली, तर त्यातून आपली कर्मशुद्धी होऊ शकते. आपण आपल्या या चॅनलवर नेहमी जे वेगवेगळ्या विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओ टाकतो ते 70% चंद्र राशीने असतात आणि 30% लग्न राशीने आपण बघत असतो. म्हणजे विशेषतः राशी भविष्याच्या बाबतीत नेहमी सांगते की आपल्याकडून सांगण्यात येणारं भविष्य हे 70% चंद्र राशीने समजून घ्या आणि 30% लग्न राशीने समजून घ्या. त्या दोघांचा एकत्रित परिणाम आपल्यावर होतो. मात्र आजचा हा जो विषय आहे, अधिक मासाशी संबंधित भाव हा जो विषय आहे, त्याला तुम्ही 70% लग्न राशीने समजून घ्या, 30% चंद्र राशीने समजून घ्या. तेव्हाच त्याचा एकत्रित परिणाम तुमच्या लक्षात येईल. या काळात आपण काय करायला हवं, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, अशा सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पत्रिकेतील अष्टम स्थान हे आपल्याला कर्मशुद्धी शिकवतं. आता प्रश्न असा आहे की आपण काय करायला हवं. तर या काळात म्हणजे अधिक मासात कोणते ग्रह आपल्या पत्रिकेतील अष्टम स्थानात येत आहेत, मूळ पत्रिकेतील अष्टम स्थानात कोणते ग्रह आहेत, आपली राशी कोणती आहे, अशा सर्व गोष्टींना लक्षात घेऊन आपण कर्मशुद्धी करू शकतो. तेच मी तुम्हाला प्रत्येक राशीनुसार सांगणार आहे. हा विषय समजून घेताना तुम्ही 2 राशींची माहिती समजून घ्यावी. म्हणजे जसं मी आधी सांगितलं, 70% लग्न राशीने, 30% चंद्र राशीने. तर या अधिक मासात पत्रिकेतील केवळ अष्टम स्थान समृद्ध होतं का? तर नाही. अष्टम स्थानानंतर द्वादश स्थान देखील या काळात सक्रिय होत असतं. पत्रिकेतील द्वादश स्थानाला आपण मोक्षाचं स्थान म्हणतो, मृत्यूचं स्थान देखील म्हणतो. तसंच व्ययस्थान हे देखील त्याचं एक सर्वसामान्य नाव आहे. अर्थात ते खर्चाचं स्थान असतं. या स्थानातून आपण त्याग, ध्यान आणि मोक्षाकडे जाणारा रस्ता उघडू शकतो. आपण जे जन्मोजन्मीच्या फेऱ्यात अडकलेलो असतो, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला अनेक वेळा अधिक मासातून प्राप्त होतो. कारण या काळात पत्रिकेतील द्वादश स्थान सक्रिय झालेलं असतं. महत्त्वाची बाब म्हणजे सक्रिय झालेल्या द्वादश स्थानाला फलद्रूप करण्यासाठी आपल्याला पत्रिकेतील नवम स्थान मदत करतं. कारण पत्रिकेतील नवम स्थान, ज्याला भाग्याचं स्थान म्हटलं जातं, ते गुरुकृपा आणि धर्माचा मार्ग दाखवतं. मग आता आपण लग्न राशीप्रमाणे आणि चंद्र राशीप्रमाणे समजून घेणार आहोत की तुम्ही नेमका कोणता भाव सक्रिय करायचा, त्यासाठी नेमक्या कोणत्या उपासना करायच्या आहेत. अधिक मासामध्ये पत्रिकेतील द्वादश स्थान हे तुम्हाला स्वतःच्या आत बघायला प्रवृत्त करत असतं. म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं अस्तित्व काय आहे, माझा आत्मा काय म्हणतो, मी कुठे जाणार आहे, ही सर्व दिशा तुम्हाला द्वादश स्थानातून प्राप्त होते. तर पत्रिकेतील अष्टम स्थान तुमच्या कर्माचं रूपांतरण करतं, त्याचं शुद्धीकरण करतं. तसंच पत्रिकेतील नवम स्थान तुम्हाला गुरुची कृपा प्राप्त करून देतं.
तुमचं भाग्य समृद्ध होतं. या सर्व गोष्टीचा विचार करून राशीनुसार हे भाव लक्षात घेऊन आपण काही साधना करू शकतो. ती साधना आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मेष राशीच्या दृष्टीने अष्टम स्थानात वृश्चिक रास येते, नवम स्थानात धनु रास येते, द्वादश स्थानात मीन रास येते. म्हणून साधना करत असताना तुम्ही अष्टम स्थानासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. नवम स्थानासाठी भगवद्गीतेच्या अध्यायाचं वाचन करा. द्वादश स्थानासाठी दररोज ध्यान करा. या अधिक मासात एवढं करून बघा, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. वृषभ राशीच्या दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानात धनु रास येते, नवम स्थानावर मकर रास येते आणि द्वादश स्थानात मेष रास येते. त्यानुसार वृषभ राशीने ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा. कर्मशुद्धीसाठी दान करायचं आणि दररोज सकाळी प्राणायाम देखील करायचा. या अधिक मासात तुम्हाला त्याचा प्रचंड मोठा लाभ होईल. पत्रिकेतील हे 3 भाव सकारात्मक होतील. तसंच एक मोठी प्रगती, आत्मिक प्रगती तुम्ही साध्य करू शकाल. मिथुन राशीच्या दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानात मकर रास येते, नवम स्थानात कुंभ रास येते आणि द्वादश स्थानात वृषभ रास येते. त्यानुसार या काळात मिथुन राशीच्या जातकांनी शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा. ओम शम शनैश्चराय नमः किंवा नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडे संभूतम तम नमामि शनैश्चरम या मंत्राचा जप करावा. सकाळी 6:30 ते 7:30 या 1 तासाच्या वेळेत मौन साधना करायची. या साधनेचा तुम्हाला प्रचंड लाभ होईल. 1 तास कुणाशी काही बोलू नका, मौन पाळा. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जे काही शिकवलं असेल ते तुम्ही या तासात जर लिहून काढलं तर ते तुमच्यासाठी जन्मभर लाभदायक ठरेल. कर्क रास तुमच्या अष्टम स्थानात कुंभ रास येते, नवम स्थानात मीन रास येते आणि द्वादश स्थानात मिथुन रास येते. साधना करताना तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता. आत्मचिंतन करायला हवं. जे स्वप्न तुम्ही बघत असाल ती लिहून काढा. त्याचा तुम्हाला प्रचंड मोठा लाभ होईल. तसंच या काळात तुम्ही जलदान करा. हे सर्व उपाय या अधिक मासात तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहेत. सिंह रास तुमच्या अष्टम स्थानात मीन रास येते, नवम स्थानात मेष रास येते आणि द्वादश स्थानात कर्क रास येते. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा, पितृस्मरण करा, आईवडिलांची सेवा करा. त्यातून तुम्हाला प्रचंड लाभ प्राप्त होईल. कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या अष्टम स्थानात मेष रास येते, नवम स्थानात वृषभ रास येते आणि द्वादश स्थानात सिंह रास येते. त्यानुसार हनुमानाची उपासना तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील, कारण इतर सर्व ग्रह राशी तुमच्यासाठी उत्तम आहेत. या उपासनेचा तुम्हाला प्रचंड लाभ होईल. या काळात अन्नदान देखील करा. स्वतःच्या अहंकारावर स्वतःच विजय मिळवा हा सल्ला देखील तुम्हाला देण्यात येत आहे. तूळ राशीच्या दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानात वृषभ रास येते, नवम स्थानात मिथुन येते आणि द्वादश स्थानात कन्या रास येते. तुम्ही भगवान श्री गणेशाचा जप करा. मुद्राशास्त्रातील गणेश मुद्रा देखील तुम्ही करू शकता. स्वाध्याय देखील करू शकता. आपल्या दिनचर्येत शुद्धीकरण करा. त्याचा तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होईल. वृश्चिक राशीच्या दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानात मिथुन रास येते, नवम स्थानात कर्क रास येते आणि द्वादश स्थानात तूळ रास येते. या काळात तुम्ही शिवचालिसाचं पठण करा. मातृसेवा, आईची सेवा करा. ती या काळात लाभदायक ठरेल. अनेक नात्यांमध्ये इतरांना क्षमा करा. या काळात जर तुम्ही क्षमा केली तर अनेक कर्मातून तुमची मुक्ती होऊ शकते. बंधनातून तुमची मुक्ती होऊ शकते, हे लक्षात घ्या. धनुराशीच्या दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानात कर्क रास येते, नवम स्थानात सिंह रास येते आणि द्वादश स्थानात वृश्चिक रास येते. तुमच्यासाठी सूर्याची उपासना, सूर्याला अर्घ्य देणं लाभदायक राहील. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. तसंच गुरुचरणाचं देखील स्मरण करायला हवं. आपल्या डोळ्यासमोर तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांचे चरण आणा. गूढशास्त्र, अक्कल सायन्सचा अभ्यास करा. त्याविषयीचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. ते लाभदायक राहील. मकर राशीच्या दृष्टीने तुमच्या अष्टमात सिंह रास येते, नवम स्थानात कन्या रास येते आणि द्वादश स्थानात धनु रास येते. या काळात हनुमान चालिसाचं पठण करा.
सेवा कार्य करा, इतरांना मदत करा, गरजवंतांना सहकार्य करा, तीर्थक्षेत्राचा प्रवास करा, श्रद्धेने दर्शन घ्या, धर्मग्रंथाचं वाचन करा. हे सर्व लाभदायक राहील. कुंभ राशीच्या दृष्टीने अष्टम स्थानात कन्या रास येते, नवम स्थानात तूळ रास येते आणि द्वादश स्थानात मकर रास येते. या काळात तुम्ही ध्यान आणि श्वासाची साधना करा. शिव स्वरोदय साधना जर तुम्हाला माहीत असेल तर ती या काळात तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण याच चॅनलवर लवकरच त्याविषयीचे व्हिडिओ आणणार आहोत, त्याचा लाभ घ्या. या काळात तुम्ही नातेसंबंधांमध्ये संतुलन ठेवा. शनिदेवाशी संबंधित वस्तूंचं तुम्ही गरजवंतांना दान करा. या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील. मीन राशी अष्टम स्थानात तूळ रास येते, नवम स्थानात वृश्चिक रास येते, द्वादश स्थानात कुंभ रास येते. या काळात तुमच्यासाठी दुर्गा सप्तशती आणि देवीची उपासना उपयुक्त राहील. दुर्गा सप्तशतीचं पठण लाभदायक राहील. आपल्या मनातील भावनांना लेखनात उतरवणं देखील लाभदायक राहील. या काळात तुमच्या अंतर्मनात खूप मोठं ज्ञान विकसित होईल. हे ज्ञान शब्दबद्ध करा. एकांतात चिंतन देखील करा. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. थोडक्यात सांगायचं झाल्यास या अधिक मासात पत्रिकेतील अष्टम स्थान आपल्याला कर्मशुद्धी शिकवतो, नवम स्थान गुरुकृपा आणि धर्म मार्ग दाखवतो, द्वादश भाव हा त्याग, ध्यान आणि मोक्षाचा मार्ग उघडतो. आणि म्हणून जेव्हा आपण ही साधना करणार आहोत तेव्हा लग्न राशीप्रमाणे 70% तर चंद्र राशीप्रमाणे 30% साधना तुम्ही करू शकता. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.